हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी अगदी मार्केटसारखं सुपर सॉफ्ट पनीर कसं बनवायचं तेही घरच्या घरी हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर येथे पनीर बनवण्यासाठी 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे। दूध हे म्हशीचं आहे। नेहमी पनीर बनवण्यासाठी म्हशीचं दूध घ्यायचं, फुल फॅट दूध। तर एकदम क्रीमी दूध आहे, पाहू शकता। तर 1 लिटर दुधासाठी इथे मी 2 लिंब घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ह्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। तर लिंबाचा रस कमी जास्त निघू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही 2 किंवा 2.5 घेऊ शकता, किंवा मोठे मोठे लिंब असले तर 1.5 लिंबू सुद्धा 1 लिटर पनीरसाठी बस होते। तर इथे आपल्याला पूर्ण लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे। तर चाळणीवर मी लिंबाचा रस पूर्ण गाळून घेतलेला आहे, पाहू शकता। इथे मी 2 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, एवढा आपल्याला लिंबाचा रस हवा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या लिंबाच्या रसामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। जास्त कडकही नाही आणि थंड पण नाही, आपण बोट ठेवू शकेल इथपर्यंत आपल्याला कोमट पाणी हवं आहे। तर इथे मी सपाट वाटी पूर्ण पाणी बनवून घेतलेलं आहे। आणि साईडला दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे, पाहू शकता। व्यवस्थित दुधाला उकळी येऊन घ्यायची आहे। एकदम सॉफ्ट पनीरसाठी आपल्याला काय करायचं आहे, दुधाला व्यवस्थित उकळी फोडून घ्यायची आहे। आता गॅस एकदम कमी करायचा आहे। गॅस कमी केल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा थोडा करून लिंबाचा रस घालायचा आहे आणि जो चम्मच आहे तो एका डायरेक्शनमध्ये फिरवायचा। हवं तर तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता। तर इथे पाहू शकता, एका डायरेक्शनमध्ये मी फिरवत आहे। लगेच 2 ते 3 सेकंदामध्ये आपलं पनीर तयार होते। आता थोडं थोडं तुम्ही पाहू शकता पनीर फाटल्या जात आहे। आपल्याला दोन्हीकडून नाही फिरवायचं, फक्त एकाच साईडने फिरवायचं, जेणेकरून आपलं जे पनीर आहे ते व्यवस्थित सॉफ्ट होते। तर पाहू शकता इथे आपलं लगेचच 2 ते 3 सेकंदामध्ये आपलं इथं पनीर तयार होत आहे। तर प्रत्येक पनीरची ही क्वांटिटी दुधानुसार कमी जास्त होऊ शकते। माझं दूध घरचं होतं, त्याच्यामुळे पनीर थोडं जास्त झालेलं आहे। जर दूध विकतचं असेल तर त्याच्यामध्ये पाणी असते, त्याच्यामुळे थोडंसं पनीर कमी जास्त होऊ शकते। तर इथे पाहू शकता किती मस्त आपलं पनीर तयार झालेलं आहे। आता आपण याला काय करूयात, गाळून घेऊयात। जे याच्यामध्ये जे पाणी आहे ते व्यवस्थित साईडला करूयात। तर इथे पाहू शकता किती मस्त पनीर तयार झालेलं आहे। तर इथे मी खाली पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पांढरा कपडा घेतलेला आहे। आता हे पांढरा कपडा व्यवस्थित करून याच्यावर आपल्याला हे पूर्ण पनीर गाळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता 1 लिटर दुधाच्या पनीरची क्वांटिटी, आणि याची टेस्ट मार्केटपेक्षा खूपच भारी लागते, एकदा नक्की ट्राय करा। आता हे पूर्ण पनीर गाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून जे लिंबाचा रस घातला होता ते निघून जाईल। आणि पनीर बनवण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता, किंवा जे अगोदर बनवलेल्या पनीरचं जे खाली पाणी असते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे, पाहू शकता मी 2 वेळेस पाणी घातलेलं आहे, जेणेकरून जो लिंबाचा आंबटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल। मी लिंबाने पनीर फोडणं याच्यामुळे सांगितलेलं आहे की कारण कधी कधी काय होतं, व्हिनेगर संपते, त्याच्यामुळे लिंबू प्रत्येकाकडे अवेलेबल असते, त्याच्यामुळे मी लिंबाने फोडणं सांगितलेलं आहे। आता काय करायचं आहे, हे एक्स्ट्रा पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि पूर्ण जो रुमाल घेतलेला आहे तो आपल्याला गुंडाळून असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी मोठी परात घेतलेली आहे आणि थोडंसं ह्या पनीरला आकार द्यायचा आहे, चपटा आकार, कारण चपटा आकार दिल्यामुळे पनीरला शेप व्यवस्थित येते। जे आपण नंतर वड्या पाडणार आहोत त्या वड्या व्यवस्थित पडतात, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने चपटा आकार द्यायचा आहे। आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे
ते जाण्यासाठी याच्यावर आपल्याला जाड ओझं ठेवायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, पोळीपाट घेतलेला आहे। पोळीपाट व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, वरती आपल्याला खलबत्त्या ठेवायचा आहे आणि असंच काहीही तुम्ही ओझं ठेवू शकता। असं आपल्याला 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। तर इथे 1.5 तास झालेला आहे, पाहू शकता। आता मी काढून दाखवते। पनीरला आपल्या व्यवस्थित शेप आलेला आहे। हे पाहू शकता, पनीरला मस्त असा शेप आलेला आहे आणि एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं आहे। तर पाहू शकता किती मस्त आपलं पनीर झालेलं आहे, अगदी मार्केटसारखं। आता काय करायचं आहे, हे पनीर भाजीमध्ये टाकल्यानंतर विरघळू नये यासाठी काय करायचं आहे आपल्याला, इथे फ्रीजमधलं पाणी घ्यायचं आहे, बर्फाचं सुद्धा घेऊ शकता। तर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 तास असंच ठेवायचं आहे। तर इथे साधारण 3 ते 4 तास झालेले आहेत। पाहू शकता आपलं पनीर किती मस्त झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। खूप क्रीमी पनीर बनतं, एकदा नक्की ट्राय करा। आणि हे पाहू शकता कट करत आहे मी आणि किती मस्त अशा वड्या पडत आहेत आणि बिलकुलही हे पनीर भाजीमध्ये टाकल्यावर फुटल्या जात नाहीत। आणि जर तुमचं जात असेल तर जेव्हा आपण छेना बनवतो त्याच्यामध्ये 1 चम्मच तुम्ही मैदा घालू शकता। 1 चम्मच मैदा घातल्याने सुद्धा पनीर व्यवस्थित राहते, बिलकुल फुटल्या जात नाही। तर इथे पाहू शकता साईज पण किती पनीरची मस्त झालेली आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। जर एकदा तुम्ही हे पनीर घरी बनवलं तर तुम्ही मार्केटमधून पनीर आणणंच विसरून जासाल। तर मार्केटपेक्षा खूपच भन्नाट हे पनीर बनते। तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।